नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सौवसाहुणम् अजर अमर विकल विकारी अविनाशी अनंत गुणधाम नित्य निरंजन भवदुःखभंजन ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम। जय बोलो अनंतानंत सिद्ध भगवान की जय। विराग सनातन शांत निरंश निरामय निर्भय निर्मल हंस सुधाम विबोध निधान विमोह प्रसीद विशुद्ध सुसिद्ध समूह विदंभ वितृष्ण विदोष विनिद्र परात्पर शंकर सार वितंद्र विकोप विरूप विशंक विमोह प्रसीद विशुद्ध सुसिद्ध समूह। सिद्ध भगवान आपल्या आनंदामध्ये मस्त आहेत आणि आपण सगळे त्यांच्या समान असताना सिद्ध रूप असताना सुद्धा दुःख भोगतोय का? किती सहज सहज बोलतो का नाही आपण, काय असं ते आता त्याला सगळे शब्द सुद्धा गुळगुळीत झालेत आपल्यासाठी। माझं चुकतंय असं आहे का त्याच्यामध्ये आपली परिणती, की हा माझा दोष आहे, मी जे काय परामध्ये एकत्व करतो किंवा सिद्ध असताना सुद्धा स्वतःला विसरून बसलोय, कधीच मी स्वतःला सिद्ध असा अनुभव करत नाही, हे किती मोठा दोष आहे का मी सिद्ध? कसे असतात ते सिद्ध? म्हणजे त्यांच्याजवळ राहून बघा असं सांगतात, म्हणून आपल्या ज्ञानामध्ये आपल्या परिणतीमध्ये सतत सिद्धांना घ्या हे सांगितलं गेलं। म्हणून काय सांगत होते? सिद्ध स्वरूप आहे त्याचं आपल्याला भावभासन होत नाही, त्याच्यामुळं मग अशुद्ध मानतोय किंवा संसारी मानतोय किंवा काय मी म्हणजे परिग्रहवाला, आम्हाला असं काय जमत असतं का, हे सगळे आपोआप येणारे थिंकिंग सुरू होतात। म्हणून सांगितलं की जेवढं शक्य आहे तेवढं सतत स्वतःला सगळ्यापासून अस्पर्शी, जसं ते सिद्ध आहे तसा अनुभव करायचा प्रयत्न करा। प्रयत्नाशिवाय काय तुम्हाला, आणि सतत एक काय म्हणायचं अनुभवन प्रॅक्टिकली करत राहणार तेवढं भेद होत जाणार परिणामामध्ये। नाहीतर मग किती अटॅचमेंट वाढत चालली आहे सगळी, प्रत्येक समयामध्ये मोह वाढत चालला आहे, त्याच्यामुळं त्याच्याशिवाय माझं जीवन नाही हेच भावभासन आहे सतत। म्हणून सांगितलं की मी सिद्ध आहे। उद्या प्रयोग काय करायचा आहे? काल काय केलं होतं का? काल काय सांगितलं होतं का? नीलम काकी म्हणले होते काय तर ह्याच्यावर करतो म्हणून, काय चाललं होतं? वितृष्ण आहे का विदोष आहे हे बघितलं होतं। तर त्याचा अर्थ बघू एक मिनिट। विदंभ म्हणजे मायाचार कपट छलरहित असे दंभरहित असणारे ते विदंभ स्वरूप। वितृष्ण म्हणजे काय? तृष्णेने रहित आहे। मग ती तृष्णा बाहेरच्या वस्तूची नाही आहे, तृष्णा काय आहे? आपल्या परिणामामध्ये आहे। म्हणजे ती वस्तू जवळ असली तरी सुद्धा तृष्णा आहे आणि नसली तरी तृष्णा आहे। कसं म्हणजे म्हटलं ना, धनाची कोणाला तृष्णा आहे, कोणाला परिग्रहाची तृष्णा आहे, कोणाला कशाची पण चांगले शब्द बोलावेत ह्याची तृष्णा, अनेक प्रकारची तृष्णा इन द सेन्स इच्छा, हाव, एक आसक्ती। मग कोणाला कशा कशाची तृष्णा?
हं? म्हणजे ती तृष्णा मला सांगायचं होतं की बाहेरच्या वस्तूची आहे असं वाटतंय म्हणून वस्तू गोळा करत राहतोय, पण वास्तविक तुम्ही त्या कषायांशी संलग्न झालेले आहेत म्हणून एकदा केले ना ते कषाय तर शांत होत नाही, पुन्हा पुन्हा तेच परिणाम होतात. काय मोहाचे, लोभाचे हे सगळे परिणाम सतत करतोय, म्हणजे ती सुद्धा एक टाईपची तृष्णा झाली. म्हणून सांगितलं की आपल्या परिणामांना पडताळा तर आपले दोष दिसणार. म्हणून पुढचं सांगितलं विदोष. भगवान कसे आहेत? विदोष स्वरूप आहेत. भगवान म्हणा किंवा माझा आत्मा कसा आहे त्या स्वरूपाचा असल्यामुळे सर्व दोषांनी विरहित असा विदोष स्वरूप आहे. मग त्यांनी काय घेतलं याच्यामध्ये त्याच्यासाठी की जोपर्यंत अरिहंत दशेला प्राप्त होत नाही तोपर्यंत कसे असतात? छद्मस्त आहेत. 12व्या गुणस्थानापर्यंत ते आपल्या समान आहेत, सामान्य शरीर आहे त्यांचं. पण मग अशी काय जादू झाली की सगळे दोष निघून गेले हो? 13व्या गुणस्थानाच्या पहिल्या समयामध्ये 18 दोष सगळे नष्ट झाले. 12व्या समयाच्या अंतिम समयात किती दोष होते? किती दोष होते? शंका आली का काय? किती दोष होते? 12व्या गुणस्थानाच्या अंतिम समयामध्ये छद्मस्त आहेत ते, त्यांना किती दोष असतात? सगळे असतात का? घाबरायले मग सगळेच असतात. आणि 13व्या गुणस्थानामध्ये सगळे नष्ट झाले, असं कसं काय हो? ठीक आहे, तुम्ही संज्ञांच्या अपेक्षेने सांगत गेला तर वरवर संज्ञा बदलत जातात बरं का. म्हणजे आहार संज्ञा कुठं संपली? आहार संज्ञा कुठं संपली? 6व्या गुणस्थानात. 7व्या गुणस्थानापासून वर मुनी आहार करत नाही आहेत, माहित आहे. 7व्या गुणस्थानामध्ये गेलेत म्हणजे निर्विकल्प ध्यान आहे. 8वं गुणस्थान तर श्रेणी आरूढ झाले, त्यामुळे तिथं आहाराची चर्या नाही आहे, विकल्प नाही आहे, त्यामुळं निर्विकल्प. म्हणून सांगितलं की आहार संज्ञा कुठं तुटली? 7व्या गुणस्थानापासून वर आहार संज्ञा नाही, 6व्या गुणस्थानात तुटली. पुढं आहार भय संज्ञा कुठे गेली? 8व्या गुणस्थानापर्यंत भय संज्ञा आहे. लिहा की आपल्याला माहित नाही आहे, लिहा. आहे का असलं? आमचीच वय आमच्यासाठीच लिहिणार आहेत. आहार संज्ञा 6व्या गुणस्थानापर्यंत, भय संज्ञा 8व्या गुणस्थानापर्यंत. भय आहार भय मैथून संज्ञा पेन नाही काय? मैथून संज्ञा कुठंपर्यंत? 9व्या गुणस्थानापर्यंत. वेद तिथंपर्यंत आहेत ना. सवेदी जोपर्यंत आहे तोपर्यंत मैथून संज्ञा आहे. जरी तिथं व्यापार नाही आहे, जरी उपयोग नाही आहे, परिणाम नाही आहे, तरी सुद्धा जोपर्यंत संज्ञा आहे तोपर्यंत ते सवेदच म्हणले गेले. जोपर्यंत सवेद तोपर्यंत मैथून संज्ञा आहेच म्हणलं गेलं. 8व्या गुणस्थानापर्यंत आहे, त्याच्यानंतर नाही. 9व्या गुणस्थानापर्यंत मैथून संज्ञा आहे. आणि परिग्रह संज्ञा, परिग्रह संज्ञा कुठंपर्यंत? परिग्रह कुठले काढा की म्हणजे समजतंय. तुमचे सगळे 24 परिग्रह आहेत ना, तर ते कुठंपर्यंत असणार? बरोबर, 10व्या गुणस्थानापर्यंत मोह आहे म्हणून 10व्यापर्यंत परिग्रह संज्ञा आहे. बाकीचं तर बहिरंग परिग्रहाचा तर संबंधच नाही. ते कुठं सुटला? धनधान्य दासी दास कुप्य प्रमाण काय ते सगळं घेतलं, ते क्षेत्र वास्तू हिरण्य सुवर्ण, ते कुठं सुटलं? बहिरंग परिग्रह 6व्या गुणस्थानात गेला की तो जीव निर्ग्रंथ दशा प्राप्त झाली, बहिरंग परिग्रह संपला. पण त्याच्या पुढं जे अंतरंग परिग्रह आहे, मिथ्यात्व आहे, ते गेलं पहिल्या गुणस्थानात, जाऊ देत. मग अंतरंग परिग्रहामध्ये मिथ्यात्व, क्रोधमान, मायालोभ आणि हास्यादी 9 नोकश आहे. मग प्रत्येकाची विच्युती जशी होती तिथंपर्यंत शेवटचा जो लोभ आहे, सूक्ष्म लोभ, तो कुठंपर्यंत आहे? 10व्या गुणस्थानापर्यंत. म्हणून सांगितलं तिथं की जीव सगळ्या संज्ञांनी सहित असतो 10व्या गुणस्थानापर्यंत आहे तोपर्यंत एक एक संज्ञा त्याच्या कट होत गेल्या, पण तरी सुद्धा निर्दोष नाही झाला.
चारही संज्ञा गेल्या तरी सुद्धा जीव निर्दोष नाही, म्हणजे संज्ञांच्या निमित्तामध्ये दोष आहे असं म्हणत असाल तर पुढं का बरं दोष आहेत मग अजून? संज्ञा तर संपल्या, 10व्या गुणस्थानानंतरच्या जीवाला निर्दोष म्हणायचं होता. तुम्ही कुठं म्हणताय वीतराग? ठीक आहे, 11व्या गुणस्थानात सुद्धा तुम्ही म्हणलाय यथाख्यात चारित्र्याच्या अपेक्षेने, पण तरी सर्वज्ञांना तुम्ही म्हणताय की निर्दोष, 18 दोषांचा अभाव त्यांनी केला असं. मग असं का? मधल्या जीवांना का नाही सांगितलं तुम्ही? म्हणजे जे 11, 12, 13, 14 गुणस्थान, 11, 12च की, त्या गुणस्थानवरती जीवांचे दोष अजून आहेत. मग कुठले दोष आहेत? कुठल्या अपेक्षेने तिथं असं म्हटलं? 18 दोषांचा अभाव झाला ते अरिहंत, आणि 13व्या गुणस्थानाच्या खाली 12व्या गुणस्थानापर्यंतचे जीव छद्मस्थ आहेत. मग जोपर्यंत छद्म म्हणजेच दोष आहे, मग दोषामध्ये जो स्थित राहतो तो छद्मस्थ. काय कळलं? मग ती अल्प आवरणसहित दशा आहे ना, तेच दोष म्हणा. त्यामुळं तुमचं ज्ञान पण काय म्हणायचं पूर्ण प्रगट होत नाही आहे, किंवा जसं तिथं निर्विकल्प विशुद्ध दशा प्रगट झाली आहे 13व्या गुणस्थानाच्या पहिल्या समयात, तशी नाही आहे त्याच्यापूर्वी. ह्याच्या अपेक्षेने सुद्धा तो दोषयुक्त आहे. म्हणून सांगितलं 12व्यापर्यंत दोष आहेत, पण त्याच्यानंतर सगळे दोष एका समयात, 12व्या गुणस्थानाचा अंतिम समय आणि 13व्या गुणस्थानाचा पहिला समय, त्या समयात ते सगळे दोष नष्ट झाले. म्हणून सांगितलं बहिरंगात तर दोष नंतर नष्ट झाले, पण ज्ञान स्वभावामध्ये आपल्या सुद्धा अनादीपासून दोष नाही आहेत. तो तर स्वभाव आपला सुद्धा सिद्धांत समान, अरिहंतां समान आत्ता आहे वर्तमानात. मग त्याचा अनुभव केला असताना एवंभूत ज्ञाने त्या पर्यायात सुद्धा आपण निर्दोष असतो. म्हणून काय म्हणतात आम्हा कारिका 6वी देवागम स्तोत्रची, कोण निर्दोष आहे? सत्वमेवासी निर्दोषो युक्तिशास्त्राविरोधी वाक् अविरोधो यदिष्टम ते प्रसिद्धेन न बाध्यते. सत्वमेवासी निर्दोषो, भगवंतांना म्हणलंय तिथे की हे भगवान तुम्हीच निर्दोष आहात, तुमच्याशिवाय जगामध्ये दुसरं कोणीही देवी देवता अन्य नाही की ज्याला आम्ही निर्दोष हे पद देऊ शकू. म्हणून म्हटलं काय, सत्वम एवसी निर्दोषो, तुम्हीच हे भगवान निर्दोष आहात. युक्तिशास्त्राच्या अविरोधी वचन असल्यामुळे हेतू दिला तिथे की भगवान कसे आहेत, युक्ती आणि शास्त्राच्या अविरोधी वचन बोलणारे आहेत, म्हणून भगवान निर्दोष आहेत, आणि तेच म्हणून भगवान आहेत. बाकी अन्य कुठलेही देवी देवता म्हणजे भगवान नाहीत. मग ते एकच पद आम्हानी सगळ्यावर घटवून सांगितलं होतं. काय? भगवंतांना तर निर्दोष सगळेजण म्हणतील, पण तुम्ही स्वतःला निर्दोष बघताय का? सत्वमेवासी निर्दोषो, हे जीवा तूच निर्दोष आहेस. बाहेरच्या सगळ्याला तर निर्दोष म्हणू आपण, काय काय म्हणायचं, इंटेन्शनली म्हणाल किंवा काय जबरदस्ती म्हणाल, कसंही, पण स्वतःला पण स्वभावाने मी सत्वमेवासी निर्दोषो, हे जीवा तू निर्दोष आहेस. कुठल्या जरी झालं काय घटना बहिरंगामध्ये, संकट आलं, पाप झालं, काय तुमच्याकडनं दोष घडले, तरी सुद्धा कसं आहेस हे जीवा, स्वतःचं स्थितीकरण करा. सत्वमेवासी निर्दोषो, हे जीवा तू स्वतः निर्दोष आहेस, असं स्वतःवर पण घटवून सांगितलं. हे सुद्धा तुम्ही अनुभव कराल म्हणले. पण त्याच्या पुढं जाऊन आपल्या सासूच्या समोर बसायचं आणि काय म्हणायचं, सत्वमेवासी निर्दोषो. बाजूला जवला घेऊन बसायचं, तिला म्हणायचं, नणंदेना घेऊन बसायचं, त्यांना म्हणायचं, पोरांना घेऊन बसा, सगळ्यांना काय बघावं, हे जीवांनो तुम्ही निर्दोष आहात. मग तुम्हाला सत्वत असले तर, तुम्हाला त्रास देत असले तर, तुमची निंदा करत असले तर काय म्हणणार हो? म्हणा बघू, गट्स लागतात त्याच्यावर का, तू निर्दोष आहेस असं म्हणायला. समजा कोण शिव्या द्यायला तुम्हाला समोर उभारून, तुम्ही काय म्हणणार? अरे असं म्हणल्यावर तुम्ही काय म्हणणार? म्हणा बघू, सत्वमेवासी निर्दोषो, असं म्हणायची शक्ती पाहिजे आपल्यामध्ये. म्हणून तिथं त्याला जर निर्दोष पाहायची आपली दृष्टी मिळाली ना आपल्याला, तर तत्त्व समजलं. नाहीतर बाकी शास्त्रामध्ये तर सगळ्याला म्हणू की आपण, पण समोर जेव्हा असा प्रसंग आला त्यावेळेस तिथं सगळ्याला निर्दोष म्हणा. जसं आता एक जण
वयस्कर आहेत, काय म्हणायचं आता, त्यांचं वय इतकं झालंय की आता खिळून आहेत अंथरुणाला, त्यांचं सगळं करायला लागणार तर घरातल्यांना मग तो त्रास असतो ना. अनेकांना असं वाटतं की ते करायचं म्हणजे सहन करायचं, त्याच्या काय शेवटी सगळं करत राहतात पण तरीसुद्धा अंतरंगात क्लेश असतात. मग माताजींकडे प्रतिक्रमणाला आले होते सगळेच घरातले. मग त्यावेळेस माताजींनी सांगितलं, म्हणले त्या कंडिशनमध्ये तो जीव हेल्पलेस आहे, तो काय करू शकत नाही, शरीराची शक्ती कमी झाली आहे, सगळे उदय त्यांना त्रास द्यायला लागलेत आणि त्यात तुम्ही परत अजून त्रास दिला तर त्या जीवानी काय करावं, कोणाकडं बघावं किंवा कशी साधना तरी करावी, कुठं जावं. म्हणून म्हणले तुमचा आत्ता रोल काय आहे, त्या जीवाची सेवा करा, त्याला मदत करा बास. कारण हीच वेळ तुमच्यावर येणार आहे, कशावरनं तुम्ही म्हातारे होणार नाही आणि असं खेळून राहणार नाही आहे. आणि मग त्या कंडिशनमध्ये मला कोण मदत करणार आहे किंवा माझ्याकडे कोण बघणार आहे. म्हणून स्वार्थी नाही बनायचं आहे, पण तरीसुद्धा त्यांना देत नसून सेवा ती आपण आपल्यासाठी केलेलं काय म्हणायचं एक आपली तरतूद असती. जसं मागं सांगितलं होतं ना की त्या वृद्धाश्रममध्ये ठेवलं होतं त्या आईला त्या मुलाने, आणि काय झालं, तिने फोन केला आणि सांगितलं मुलाला की मला तुला भेटा वाटतं, ये, मला आता असं वाटतं की मी जास्त दिवस नाही टिकणार, तर माझा अंत जवळ आला, ये म्हणून त्यांनी फोन करून बोलवलं, तिने बोलवलं त्याला. आणि तो पळत पळत गेला, त्याचं फार प्रेम होतं आईवर, तरी पण वृद्धाश्रमात होती. तर मग तो जाऊन तिच्याजवळ म्हणतो की असं का म्हणतेस तू की तुझं वेळ संपली वगैरे, काय नाही होणार तुला, तू अजून भरपूर जगणार आहेस. ती म्हणती नाही, मला आता असं वाटतंय की माझा अंत जवळ आला आहे, मग माझं एक काम करणार का तू, असं तिने विचारलं त्याला. मग तो म्हणतो सांग, काय काय सांगितलं, हां खिडक्यांना जाळी लावून दे म्हणून सांगितलं इथल्या. म्हणले एवढ्या उशिरा का सांगालीस, तू तर मरालीस आणि मग कशाला पाहिजेत जाळ्या, म्हणजे आता ते काय त्रास आहे ना का, तू तर नसणार, म्हणलं आधीच सांगितली असती तर आधी केलं असतं ना, आत्ता कशाला एवढ्या उशिरा सांगतेस. मग ती आई किती शाणी असती, ती म्हणाली अरे नाही माझ्यासाठी नाही म्हणतीये मी, 30 वर्षांनी तुझं पोरगं आणून तुला इथं टाकणार ना, त्यावेळेस तिथं तुला त्रास होऊ नये, म्हणून असं काय झालं म्हणा बघू, सत्वमेवासी निर्दोषो. कोण निर्दोष आहे हो, तो मुलगा का आई, आई निर्दोष आहे. म्हणजे त्या आईला उदय तर तसा का आला, त्यांनी केलेलेच पूर्वीचे परिणाम असणार आहेत तसे त्याच्यामुळं. म्हणून आपण इतरांना पाहताना दोषीच पाहतो सदैव, तर तिथं निर्दोषता पाहण्याची बुद्धी, तशी दृष्टी, तशी नजर असायला पाहिजे. तर हे आपल्याला त्या शब्दाचं भावासन तिथं होणार. भगवान कसे आहेत, निर्दोष आहेत, त्याप्रमाणे माझा आत्मा पण निर्दोष आहे, त्याप्रमाणे प्रत्येक जीव माझ्यासमोर येणारा कसा आहे हो, एवढंच म्हणायचं, सत्वमेवासी निर्दोषो म्हणा. इथंच बसवलं ना तुम्हाला 9 वाजेपर्यंत 10 वाजेपर्यंत, तरी पण हेच म्हणायचं. काय सत्वमेवासी निर्दोषो. कुठं जायला नाहीच पाठवलं उद्या तुम्हाला घरी तर काय म्हणणार रेवतीबेन, म्हणा बघू, सत्वमेवासी निर्दोष. उद्या म्हणायचं, आज नाही, उद्या ठेवणार येतच तुम्हाला. मग तर अशी दृष्टी यायला पाहिजे, तर संकट राहत नाही. तो काय म्हणायचं, घरात जे क्लेश होतात ना, वाद होतात, ते नष्ट होतील. म्हणून आम्हा म्हणतात ना, आपण जास्त बोलायला जातो, काय एक्सप्लेन करायला जाता ना तुम्ही, जे काय तुमची निर्दोषता, उपयोग नसतो. काय करा, फक्त थोडक्या शब्दामध्ये बोला. जर तिथं फायदा नाही आहे ना तर मौन घ्या, कारण सत्याला वचनाची गरज नसते. सत्य असतं ते प्रसिद्ध असतं, काय म्हणायचं, सत्य असतं ते व्यक्त असतं. तुम्ही किती त्याला डिंडोरा पिटून ओढून सांगायला गेला तर पटत नसतं. आणि झूठ किती दाबलं तरी पण झाकलं जात नसतं. म्हणून सांगितलं की आपल्याला आपली निर्दोषता सिद्ध करायचं, आपलं काय म्हणायचं, गुण सांगायची फार ओढ असते सगळ्याला, हो ना, की मी छान, मी बेस्ट, माझं सगळं ते चांगलं. तर असं काय करायला जाऊ नका, उलटं दोष सांगा आपल्या मुखाने आपले आणि दुसऱ्याचे गुण सांगा. किती सांगतो, मागं म्हटलं होतं मी, काय प्रशंसा किती करतो आपण आणि निंदा किती करतो दिवसभरामध्ये, किती करतो. असं आपल्या तोंडाने आठवतंय का आपण आज दिवसभरामध्ये कोणाला छान म्हणलो का आज, सांगा बघू.
मला तर नाही म्हटलं बरं का. कोणाला म्हटलं का हो? छान म्हणतो का? कुठली पण गोष्ट असू दे, जाऊ दे. तुमच्या संसारामध्ये तर कशासाठी तुमचे परिणाम प्रसन्न राहतात हो त्याच्यामध्ये, आणि तेच तुम्ही निंदा करायला किंवा वाईट म्हणायला जावा की तुम्ही पहिला मलिन झालेला असता. म्हणून सांगितलं ना, दिवसभरात एकाला तरी छान म्हणा. सगळ्याला म्हणलं तर चांगलीच गोष्ट आहे, थोडं कुठं तरी माझ्याजवळ येत जावा त्याच्यातच. म्हणजे जेव्हा इतरांना छान म्हणतो त्यावेळेस तिथं आपले परिणाम छान झालेले असतात पहिल्यांदा, तर ते व्यक्त होतात, नाहीतर नाही. तर भगवंतांचं शरीर कसं झालं? परमौदारिक शरीराची प्राप्ती झाली जेव्हा 13व्या गुणस्थानाच्या पहिल्या समयामध्ये प्रवेश झाला. मग मला म्हणायचंय, त्यांच्या परिणामांमध्ये पवित्रता आली का शरीरामध्ये पवित्रता आली हो? पहिल्यांदा निर्दोषता कुठं आली? परिणामामध्ये. आणि त्याच्या निमित्तात जे काही संयोगात आहे ना, सगळं निर्दोष झालं. म्हणजे काय काय झालं माहिती का? म्हणजे आत्ताच सुचलं बरं का मला हे, की स्वतःचे परिणाम विशुद्ध झालेत, म्हणजेच तिथले दोष नष्ट झाले. त्याच्या निमित्तामध्ये जे संयोगात असलेलं हे नोकर्म शरीर आहे त्याची पण विशुद्धी झाली, शुद्धीकरण झालं, सगळे दोष नष्ट झाले. त्याच्या निमित्तामध्ये ते जिथं कुठं विहार करतील तिथलं सांगा काय झालं? दुर्भिक्ष नष्ट झालं सगळं. जिथं कुठं भगवान जातात ना तिथं सगळीकडं सुभिक्ष असतं. तिथं काय म्हणायचं, सगळीकडं धनधान्य किंवा कोणाचं वियोग होणार नाही, कोणाला दुःख नाही, रोग नाही, शोक नाही, असं परिस्थिती कशी उत्पन्न झाली हो? निर्दोषता कुठून कुठंपर्यंत असं ट्रान्सफर होत असते का? म्हणजे त्यांनी स्वतःची विशुद्धी केली आहे बास. त्याच्या निमित्तात संयोगातलं शरीर विशुद्ध झालं. त्याच्याबरोबर जे कुठं द्रव्यक्षेत्र कालभाव सगळं म्हणा, त्या सगळ्याची विशुद्धी त्याचं इन्फ्लुएन्सनी झालं. जसं तुम्ही म्हणता ना, समेत शिखरजीच्या पहाडावर गेल्यावर तुम्हाला असं एक वेगळं वाटतं, किंवा इथं पण मंदिरात आल्यावर वेगळं वाटतं. का वाटतं? घरात बसल्यावर परिणाम वेगळे असतात. भगवंतांच्या आता तिथं त्यांना स्थापन केलंय ना, तर त्यांची विशुद्धी त्याच्या निमित्तात असणारी ती मॅग्नेटिक फील्ड म्हणा, किंवा ते पूर्वीच्या अनेक गोष्टींमध्ये ते येतं ना पुराणांमध्ये, की जंगलामध्ये मुनिराज बसले, ते ध्यानस्थ आहेत, प्रवचन सांगतायत, त्यांच्या जवळ गेलं की ते सगळे क्रूर पशु सुद्धा न्यूट्रल व्हायचे. तसं काय? म्हणजे अशी शक्ती असती परिणामामध्ये, तेवढी विशुद्धीची ताकद आहे ती. पण आपण ते न स्वतःवर आजमावतो ना दुसऱ्यावर त्याचा काय उपयोग होतो? तुमच्या जवळ येणारे सगळे क्रोधी का होतात हो? द्वेषी का होतात? भांडणं का करतात? सगळ्यांना अशांती का होते तुमच्या जवळ येणाऱ्यांना? का? माझ्यात म्हणा की, आपल्यात काय? माझ्यात. म्हणून ते माझ्याजवळ येणारे सगळे कशाईच भेटतात मला. आणि भगवंतांच्या जवळ जाणारे, त्या मुनींच्या जवळ जाणारे, कितीही त्याचा स्वभाव कशाही असू दे, क्रूर असू दे, तो सगळे शांत होतात. म्हणून सांगितलं की अशी विशुद्धी पहिल्यांदा परिणामामध्ये येत असते, आणि मग बहिरंगामध्ये सानिध्यात जे काय येणार ते सगळं विशुद्धतेला सहजतेने प्राप्त होतं. ते परमाणू पण सांगितलं ना, तसे सुंदर बनतात, तसे निर्दोष बनतात. म्हणून तुम्ही बाहेरून आत जाताय, त्यांनी आतून बाहेर आलेत. म्हणजे ते बाहेरचं काय करायसाठी नाही आहे. किती शुद्ध केलं शरीराला, केल्यावर होत नाही. आणि तुम्ही सगळं शरीर चमकवायला जाता, पण कधी त्याची विशुद्धी होत नसते. म्हणून आतून अंतरंगातून होऊ देत विशुद्धी, तर बहिरंग ते परमाणू सुद्धा सहजतेने निर्दोषतेला प्राप्त होतात. सामान्य केवली रूप जो नाही, त्यांनी ते पण घेतलं की रोग आदींचा दोष सुद्धा त्यांना नाही, क्योंकि शरीर परमौदारिक है. पूर्वी रोग होता शरीरामध्ये 12व्या गुणस्थानात, आणि आता ते कसे झाले हो? निरोगी झाले. उदाहरण सांगा कोण? 12व्या गुणस्थानापर्यंत रोगी होते, 13व्या गुणस्थानामध्ये निर्दोष झाले, निरोगी झाले. कोण? सनत कुमार चक्रवर्ती. अजून ॲक्च्युली त्यांनी 13व्या गुणस्थानात गेले का नाही माहिती मला, त्यांचं नाही विधारण. अजून श्रीपाद राजा सुद्धा कोडी होता की, पण त्याचा कोड कधी कमी झाला हो?
तिथंच झालं ना ते, जेव्हा ते गंधोदक छिडकत निषदीन मे नाही रहा, काय कोड किंचित तन मे असं काहीतरी आहे ना, मग तिथं नष्ट झाला. ते कुठं 12व्या आणि 13व्या गुणस्थानामध्ये. मग कुठल्या मुनींचं असं झालं की ते रोगी होते आणि त्यातून त्यांची विशुद्धी वाढत जाऊन 13व्या गुणस्थानामध्ये निरोगी झालं शरीर. घरचा अभ्यास नाही, समंतबद्ध आचार्य मुक्त नाही झाले अजून, आहेत ते आपल्याजवळच आहेत अजून. तर उद्या मला सांगा कोण असे मुनी आहेत की ज्यांचं शरीर रोगी होतं आणि नंतर ते निरोगी झाले. तरी त्यांनी तेच घेतलं की परमौदारिक शरीराची प्राप्ती झाली. ते पवित्र आणि प्रकाशमान परमाणूंनी बनलेलं असं ते अरिहंतांचं शरीर आहे. सामान्य केवली रूप जो अरिहंत होते हैं, छद्मस्त अवस्था में शरीर कुरूप और रोगी भी रहा हो. का म्हणले सामान्य अरिहंत? सामान्य अरिहंत का शरीर छद्मस्त अवस्था में कुरूप या रोगी भी रहा हो, वृद्ध और बाल रूप भी रहा हो. असं का म्हणले? क्योंकि सामान्य अरिहंत को ही ऐसा शरीर मिलेगा. जो तीर्थंकर अरिहंत आहे वो तो जन्म से ही समचतुरस्र संस्थान आहे, सुंदर शरीर आहे, त्यांच्यामध्ये तर कायच दोष नाही आहे. त्यामुळं सामान्य अरिहंत असे असू शकतात. अरिहंतांचं पूर्वदशा. तो वृद्ध या बाल रूप हो, रोगी हो, पर केवल ज्ञान हो जाने पर उसमें ऐसा अपूर्व परिवर्तन हो जाता है कि अति सुंदर प्रकाशमान रोग वृद्ध आदि दशा रहित परम सौम्य होता है. केवल 9 कर्म वर्गणाओं से शरीर की पुष्टि होती है. हम जैसा आहार उनके शरीर को आवश्यक नहीं रहता. किसी भी प्रकार दोष उनके नहीं है, तथा देह दोषाभाव के कारण आप निर्दोष हो. सगळे देशांचा अभाव झाल्यामुळं कसे आहेत भगवान? निर्दोष आहेत. आता अनेक जण असे असतात की उपास खूप चांगले होतात त्यांना, 1 2 3 नाही 10. आता इथं अनेक जण बघितले आम्ही दशलक्षणमध्ये, 10 उपास केले तरी तगडे. काय असं त्यांच्याकडे बघून आम्ही फिके पडायचे त्यांच्यासमोर, आम्ही खाणारे पिणारे. एक जण 16 उपास केलं तरी तरतरीत एकदम. मग ते निर्दोष कसा दोष हो? तुम्हाला एक क्षुधादृश्य बाधा आहे म्हणून तुमचं लगेच एक आसन केलं तरी असं अर्ध झालेलं असतं, अर्ध मेल्यासारखं शरीर. मग ते जेवलाय ना आज असं विचारते तो आम्हाला म्हणजे चेहरा बघितल्यावर. मग तिथं ते निर्दोष कसं दोष? जे कोणी न खाता पिता सुद्धा एकदम चांगले राहू शकतात. म्हणजे ते अशी कंडिशन झाली होती की एकदा तर ते 10 उपासवाले येऊन जेवणा खाणाऱ्यांना उपदेश देत होते म्हणजे मी खाणारा नाही आहे, जाणणार आहे. आम्ही त्यांना सांगायचं राहिलं लांब, तेच येऊन दुसऱ्यांना इथं सांगत होते जे की एक आसनामध्ये होते, जेवत खात होते तरी. मग जर माताजींनी सांगितलं त्यांना माहिती का इतके चांगले उपास होते तर काय करायला पाहिजे हो? काय करायला पाहिजे? त्यांना सांगायचं काय करायला पाहिजे, आपण काय करायचं नाही. त्यांना सांगितलं एवढी चांगलं जर आपल्या शरीराची स्थिती आहे तर लवकर दीक्षा घ्या. काय अवघड आहे मग? आपल्याला लोक त्यासाठी मागं सरकतात की एकदा जेवायचं आयुष्यभर. कसं होणार? म्हणजे ज्याला न जेवता खाता सुद्धा शरीर जर चांगलं साथ देऊ शकते तर साधना किती उत्कृष्ट करू शकाल. म्हणून तो पुरुषार्थ पहिला करा हे सांगतात माताजी. ठीक आहे तुम्ही चारित्र्यामध्ये पुढं सरकार नाही असं नाही, संयम करा, पण जर आहे शरीराची स्थिती तर ज्ञान ध्यान वाढवा आणि वैराग्यपूर्वक दीक्षा घेण्याचे परिणाम करा, तर तुम्हाला तिथं काय बाधा येणार नाही, असं माताजींचा उपदेश असतो. काय सांगत होते मी? ते पण दोषीच आहेत. म्हणजे जरी उपवास केला आणि त्यांना त्याच्यातनं काय अस्थिरता होत नाही आहे शरीरामध्ये, त्यांचं स्थिर नामकर्माचा उदय असतो बरं का. असं जेव्हा शरीर अनुकूल असतं, जरी त्याला खायला प्यायला नाही दिलं तरी सुद्धा, तर तिथं अस्थिर नामकर्माचा उदय नाही आहे किंवा स्थिर नामकर्माचा उदय असं म्हणलं जातं. त्यामुळे शरीरातले सगळे धातू योग्य स्थितीमध्ये राहतात. तर तरी सुद्धा ते सदोषच आहेत, अरिहंतांसमान निर्दोष नसतात. का? कारण एक टाइम पिरियड आहे ज्याच्यानंतर ते गळणार आहेत, त्याच्यानंतर ते काय म्हणायचं अशक्त होणार, त्याच्यानंतर ते वीक होणार, ते आहाराच्या अधीन होणार.
अशी एक तरी परिस्थिती येते. त्यामुळं अशी दशा अरिहंतांची होत नाही. कितीही काळ सांगितलं ना पूर्वकोटीपर्यंत राहणार आहेत तरीसुद्धा त्यांना तिथं आहाराची अधीनता नाही आहे, इच्छा नाही आहे. आपण करतो एकासन करतो का उपास करतो हा किती जाऊ देत एक उपास तर करतो की. उपासच्या दिवशी काय परिणाम असते तो अनंत चतुर्दशीला उपास करतो. कधी पौर्णिमा येते त्या चंद्राकडेच बघत बसायचं. पौर्णिमेचा चंद्र नाही दिसणार तुम्हाला, सूर्य दिसला तरच प्यायला मिळणार पाणी. म्हणजे ही चिंतनधारा सतत. आमच्याकडे तर लोक काय करायचे अज्ञानी, आता आम्ही बघितलेलं म्हणून बरं का, आणि आम्ही पण त्याच्यातच होतो आधी. तर शाळा शिकत असताना वगैरे आमच्याकडे सगळे मिळून करायचं, उपास करायचंच अनंत चतुर्दशीचा. एक इच्छा असायची बरं का, जबरदस्ती असं काय नाही, पण सगळे करतात म्हणल्यावर आपण पण करायचं. काय शरीरात शक्ती नव्हती बरं का, असं काय परिणाम नव्हते किंवा काय नाही, सगळे करतात चला आपण पण. कशासाठी माहिती, दुसऱ्या दिवशी पारण्याला तिथं सगळ्यांना काढा असायचा, लाडू असायचं, सरबत असायचं, असलं काहीतरी. त्याच्या इच्छेने लोक तुडुंब गर्दी ते पूजेला आणि उपासाला किती जण असायचे माहीत नाही, पण पारण्याला सगळं कुटुंब. म्हणजे कशाच्या आशेने काय करतोय आपण. मग ही दोष आहे का निर्दोष आहे हो. कसं करायचं दशलक्षणी यावेळी, भरपूर खाऊन पिऊन करायचं काय. किती पण खावा प्या, विशुद्धी जितकी वाढती ना त्याच्या निमित्तामध्ये ध्यान भरपूर करा ना. आम्हा म्हणते खायचं प्यायचं सोडू नका, चालतंय, पण त्या आत्म्याला खायला द्या. तुमचा उपयोग बाहेर जातोय ना सगळं ते उलट उपास आहे तुमचा. जेवढा उपयोग बाहेर जातोय तेवढं उपाशी आहात. जेवढं तुम्ही स्वतःला जाण्याचा प्रयत्न करताय तितकी साधना आहे, तितकी विशुद्धी आहे, तितकी शक्ती आहे. म्हणून ध्यानाचा प्रयोग जास्त करा तर दशलक्षण सफल आहे. म्हणून त्या हिने काय केलं होतं आपण बघत होतो, कोणाची नाही, मला एक स्टोरी वाचायला मिळाली होती चांगली. म्हणजे तुम्हाला माहिती आहे, पण एक भ्रमात कसं जगतो जीव ह्याच्यासाठी सांगितलं. आपण भ्रमाच्या आहारी जातो आणि मग ते सगळी तृष्णा दोष आदी करतो. तर तिथं भ्रम हेच सगळ्यात मोठं दोष आहे हे सांगायला लागलेत. मग तुम्हाला भ्रम आहे की नाही, हो म्हणा, आहे की का नाही आहे, सगळे भ्रमरहित झाला का काय. भ्रम का बड़ा क्लेश होता है. एक कहानी है, देहात के 10 मित्र जुलाहा किसी गांव के बाजार में कपड़ा बेचने गए. जुलाहा म्हणजे कपडे शिवणारा, काय म्हणायचं तसं, टेलर का. बेचकर लौटे तो रास्ते में नदी पड़ती थी. जाते समय तो बेचने की धुन थी. माहिती आहे तुम्हाला गोष्ट बरं का, पण असं त्यांनी जे सांगितलंय ना ते चांगली आहे म्हणून सांगायचं होतं. जाते समय तो बेचने की धुन थी, कोई विकल्प नहीं हुआ. बेच करके आए, काम करके आए ना, तो चित्त में वह उत्सुकता नहीं है ना, तो विकल्प चले. नदी से पार होकर जब किनारे पहुँचे तो उनमें से एक ने कहा कि आओ अपन गिन तो ले. 10 लोग गए थे, 10 के 10 लोग है कि नहीं. तो एक ने गिना, निगाह डाली, तो एक ने गिना, निगाह डाली तो उसको 9 ही लोग नजर आए. कुठे गेला एक, पाण्यात बुडाला. कहा अरे 9 ही लोग रह गए, एक का पता ही नहीं है. यूं ही सभी ने गिना तो सभी को 9 के 9 ही नजर आए. सभी खुद को गिनना भूल गए. सोचा कि अपने में से एक मित्र नदी में बह गया होगा. सभी दुखी हो गए, रोने लगे. कोणासाठी रडताय हो, स्वतःसाठी. पत्थरों से अपना सिर फोड़ने लगे. अरे भाई कौन मर गया बताओ तो सही. बस मर गया कोई एक मित्र. कोण तर मेले माहीत नाही, कोण मेले ते माहीत नाही. लोग खुद को गिनना सभी भूल गए. भ्रमवश यह हालत हो गई. सभी के सिर से खून बहने लगा. इतकं बिचाऱ्यांनी आपटलं. किती शाणे आहेत लोक. एक कोई सूझता पुरुष उसी रास्ते से जा रहा था. पूछा भाई आप लोगों की क्यों यह हालत हो गई है. सभी ने सारी कहानी बताया कि हम लोग 10 मित्र कपड़ा बेचने गए थे, अब हम 9 मित्र ही रह गए हैं. एक हमारा मित्र नदी में डूबकर शायद मर गया. तो उसने सरसरी निगाह से देख लिया कि 10 के 10 तो है.
पूछा भाई कौन नहीं है। सभी ने खुद को छोड़कर 9 लोगों को गिनकर बताया। उस सूझते पुरुष ने बताया कि हम तुम्हारे 10वें मित्र को बता देंगे। तुम्ही काय देणार मला? तो उन्होंने समझा कि इसने कहीं देखा होगा तो हमें हमारे मित्र को बता देगा। सभी बड़े खुश हुए और कहा बताओ। उसने क्या किया कि सभी को एक लाइन में खड़ा किया आणि काय द्यायचं? थप्पड द्यायचं का? एक हाथ में एक डंडा लिया और एक तरफ से एक एक डंडा धीरे धीरे मार कर बताता गया। देखो 1 म्हणा पुढं 2 3 4 सगळ्यावर डंडा मारतोय बरं का तो। 5 6 7 8 9 10 10वें को जरा जोर से मारा। क्या हुआ? ताकि ध्यान रहे कहा 10वें तुम हो। यो ही सभी को अंत में जोर से मार कर बतावे की 10वें तुम्ही हो। एकदा इकडून मोजणार, एकदा इकडून मोजणार, एकदा मधून मोजणार आणि 10व्याला काय करणार? जोरात ठोका देणार। कारण प्रत्येकाने 10वा सोडला होता म्हटल्यावर प्रत्येकाला जाणीव करून द्यायची होती की तो तू आहेस। यो ही सभी को अंत में जोर से मार कर बतावे कि 10वें तुम ही हो। तो भाई जब भ्रम था तब उन्हें कितना कष्ट या कितनी विवलता थी, कितना अंधेरा था। जब भ्रम मिट गया तो यद्यपि सिर से खून अभी बह रहा है, बंद नहीं हुआ है, फिर भी आकुलता नष्ट हो गई। भ्रम में बहुत बड़ी आकुलता होती है। म्हणजे तुम्ही जे जगताय ना घरामध्ये ते भ्रमात आहेत का काय म्हणायचं? निराकुल आहात, आकुलतात आहात आहे का निराकुल आहे? सगळीकडे आपण पण तेच करतोय ना, सगळं काम करतोय पण स्वतःला विसरतोय। आणि मग स्वतःला जिथं विसरणार तिथं नियमाने कष्ट भोगावं लागणारच। मग त्यांनी सांगितलं की जरी तिथं त्यांच्या डोक्यातनं रक्त वाहते ते बडवल्यावर तरी सुद्धा आता निराकुलता आहे, पूर्वी आकुलताच आकुलता होती। तसंच सांगितलं आपण पण स्वतःला विसरून जे काय सगळं संसार करायला जातो, परिग्रह जोडायला जातो, पोरांची काळजी घ्यायला जातो, त्याच्या निमित्तामध्ये आकुलताच आहे। काय सांगितलं सांगा काल पोरीला? कसं कर दशलक्षण? काय सांगितलं का नाही सांगितलं? काय सांगता हो पोरांना? काय सांगता हो? काय सांगितलं? या म्हटलं काही दादा? नाही या म्हणला? बरं, अजून सांगावं तेवढं तरी की जेवढं शक्य आहे तेवढं श्रद्धा ज्ञान चारित्र्य रूपानेच परिणती करा। तोच खरा धर्म आहे, तेच खरं पर्व आहे। नाहीतर बाकीचं तर सगळं करणार आहेत लोक न सांगता। पूजन विधान जपन तपन हे सगळं करणार की तुम्ही लोक, पण त्याच्यातून भेदविज्ञानाची कला ठेवा जागृत किंवा त्याच्याद्वारे धर्म करा, तर तुम्ही केलेला धर्म तुम्हाला फलदायी असणार। अन्यथा क्रियाकांड तर सगळे करतात। म्हणून आम्हांनी एक प्रवचन घेतलं होतं मध्ये, धर्म और पर्व का क्या नाता है, असं ते मी दाखवते 2 किंवा सगळ्यांना शेअर करते, ते ऐका, चांगलं आहे प्रवचन। धर्म आणि पर्व ह्यांच्यामध्ये भांडण झालं होतं आणि मग ते काय झालं त्याच्यातून शेवटी ते छान सांगितलं, आम्हांनी सांगितलेलं ऐका, चांगलं सांगितलंय। तर आपण पण शोधा की धर्म आणि पर्वाचा काय नातं आहे आणि आपण त्याला कसं करायला पाहिजे आणि कसं करतो, आपले काय दोष होतात त्याच्यामध्ये, आणि मग निर्दोषतेने करायचं तर निर्दोष स्वभावाला आश्रय घ्या। काय म्हणायचं वाक्य? सत्वमेवासी निर्दोषो, सत्वमेवासी त्वम एव असी, तूच आहेस काय? निर्दोष। हे जीवा तूच निर्दोष आहेस। तर त्याला स्वतःला अशा निर्दोष आत्म्याला जाणा तर सहज पर्यायात सुद्धा निर्दोषता प्राप्त होणार। ओम जाणा स्वतःच्या निसंसार स्वरूप ध्रुव आत्म्याला जाणा। पहा हा मी आत्मा सर्वथा भ्रमरहित आहे, सर्वथा दोषरहित आहे, शरीरादी नो कर्मरहितच आहे जाणा।
माझ्यामध्ये आहार, भय, मैथून, परिग्रह संज्ञा नाहीतच. विशुद्ध स्वभाव जाणा, अरिहंत स्वरूप जाणा. निर्दोष स्वरूपोहम सिद्धोहम. ओम. विसर्जन.